चला तर बालदोस्तांनो, आपल्या चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण काय शिकणार आहोत तर एक अंकी संख्येचा गुणाकार। मग गुणाकार करणे म्हणजे काय तर त्या संख्येने दुसऱ्या संख्येला गुणणे। मग गुणणे म्हणजे काय चला तर शिकूया। मग गुणाकाराचं चिन्ह कसं असतं? मग गुणाकाराचं चिन्ह असं असतं। आज आपण एक अंकी संख्येचा गुणाकार शिकणार आहोत। चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असेच वेगवेगळ्या पद्धतीने गणित शिकायला भेटतील। 5 गुणुले 2। मग कसं गुणायचं बरं सांगा बरं तुम्ही? मग 2 ने 5 ला गुणायचं आहे, म्हणजे 2 चा पाढा 5 पर्यंत म्हणायचा आहे। म्हणा बरं चला। बे एक बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10। झाला गुणाकार। येणारी संख्या खाली लिहून टाकायची उत्तरामध्ये। हा झाला गुणाकार। आता पुढील उदाहरण घेऊया। तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं आहे 3 गुणुले 2। म्हणा बरं मग आता कितीचा पाढा किती पर्यंत म्हणायचा आहे तर 2 चा पाढा 3 पर्यंत म्हणायचा आहे। बे एक बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6। याच्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे? पाढे पाठ करावे लागणार आहेत। आता पुढील उदाहरण आणखी तुम्हाला सोडवायचं आहे। मग आता पहा बरं, 3 चा पाढा किती पर्यंत म्हणावा लागेल? 4 पर्यंत म्हणावा लागेल। मग म्हणा बरं 3 एक 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12। हे झालं उत्तर। हा झाला गुणाकार। सोपा आहे ना? चला आता पुढील उदाहरण घेऊया। पहा बरं आता कितीने 4 ने 3 ला गुणायचं आहे, म्हणजे 4 चा पाढा 3 पर्यंत म्हणायचा आहे। म्हणा बरं 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12। आलं उत्तर। चला आता हे गणित तुम्ही करायचं आहे। 2 चा पाढा कितपर्यंत म्हणायचा आहे? 7 पर्यंत म्हणायचा आहे, म्हणजे 2 ने 7 ला गुणायचं आहे। मग म्हणा बरं 2 चा पाढा 7 पर्यंत। बे एक बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, बे सखून 12, बे सती 14। आणि जर तुम्हाला पाढा येत नसेल तर इथं पाढा लिहून घ्यायचा। बे पंचे 10, बे सखून 12, बे सती 14, बे आठी 16, 92 18, 92 20। मग बेचा पाढा 3 पर्यंत म्हणलं की 1 2 3, मग हे उत्तर येणार। अशी ट्रिकने पण तुम्ही करू शकता, पण जर तुम्ही पाठ केले तर तुम्हाला सोपे जाणार आहेत गणित सोडवायला। त्यामुळे जर तुम्हाला गुणाकार समजला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा।